हाय हॅलो नमस्कार, मी काजल तुमचं मनापासून स्वागत करते ताईंनो आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. बघू शकताय आज आपण घरच्या घरी घरच्या साहित्यात बाळाला विकत मिळतात तसे लंगोट कसे स्टिच करायचे ते बघणार आहोत. बघू शकताय तुम्ही एकदम परफेक्ट आपण जे विकतचं डायपर आणतो तशाच टाईप अगदी आपले लंगोट हे तयार झाले. त्याच्यासाठी आपण कटिंग बघूयात. बघू शकता मेन फॅब्रिक आणि अस्तर असं दोन्ही कॉटनचे भाग घेतलेले आहेत. त्याची उंची 12 आणि रुंदी आहे ती 10 इंच घेतलेली आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने घडी मारून घ्यायची. बघू शकताय ताईंनो खालच्या साईडनं 2.25 इंच, बघू शकताय वरच्या बाजूनं 4 इंच आणि खालच्या बाजूनं 4.5 इंच अशा पद्धतीने आपण मार्किंग करून घेतले. त्याच्यानंतर असं हे तिरकी रेष आखून घ्यायची आणि त्याला असा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे गोलवा आकार देऊन घ्यायचा. खूप सोपं आहे ताईंनो हे. एक ते 6-7 महिन्याच्या बाळाला आरामात अगदी हे लंगोट बसून जातील. बघू शकताय अशा पद्धतीनं आपण कटिंग करून घेतले. मेन फॅब्रिक आणि अस्तरचं कापड हे ताईंनो लक्षात ठेवायचं, कॉटनचंच घ्यायचं. बाळाला लागेल किंवा टोचेल खरखर अशा पद्धतीनं कापड घ्यायचं नाही. बघू शकताय त्याचबरोबर 1.5 इंच रुंद आणि लांबीला कितीही तुम्हाला जितकं हवं आहे तितकं 21-22 इंच मी इथे 22 इंचाची पट्टी घेतलेली आहे. 1.5 इंच रुंदीला अशी मी पट्टी आणि नॉड तयार आपल्याला जे करायचे आहेत लंगोटला असतात त्याच्यासाठी मी अशा पद्धतीनं पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत. बघू शकता आता आपण त्याचं स्टिचिंग बघणार आहोत. एकदम 5 मिनिटात अगदी घर बसल्या हे अगदी लंगोट आपलं तयार होतं. बघू शकताय रद्दी आपलं जे कापडं असतं त्याच्यापासून ही अशी आपण लंगोट तयार करू शकतो. पण एकच गोष्ट लक्षात ठेवायची, त्याच्यासाठी फक्त कॉटनचंच कापड ताईंनो, मल कॉटनचंच कापड आपण त्याला यूज करायचं. बघू शकताय त्याच्यासाठी ही मी 1.5 इंचाची डबल फोल्ड करून आपण जी अशी नॉड बनवतो तशा पद्धतीने आपण एक नॉड बनवून घ्यायची आधी. खूप सोपं आहे ताईंनो, तुम्ही घर बसल्या अगदी 5 मिनिटात जेव्हा आपला फावल्या वेळात काही काम नसतं आपल्याला तेव्हा अशा पद्धतीचे लंगोट अगदी आपण सहजरित्या बनवू शकतो. बघू शकतो आपण आपण जे सलवारसाठी जे आपण नॉड तयार करतो तशा पद्धतीनं याला सुद्धा अशाच पद्धतीनं नॉड बनवून घ्यायची ताईंनो. खूप सोपी पद्धत आहे ताईंनो, करून बघा नक्की तुम्ही. करून म्हणजे पहिल्याच प्रयत्नात एकदम परफेक्ट विकतच्या सारखंच नॉड बनवून तुमची तयार होईल. बघू शकता आता साधारणतः 1.5 इंचाचं उंचीला अशा आपण नॉडचे 2 तुकडे घेणार आहोत. बघू शकता ताईंनो मी हे 1.5 इंचाचे 2 तुकडे तयार करून घेतलेत. तर मेन फॅब्रिक घेतलेलं आहे त्याच्यावर मी बघा अशा पद्धतीनं नॉडचे 2 जे आपले तुकडे आहेत ते मी अशा पद्धतीनं स्टिच करून घेते. बघू शकता ताईंनो अशा पद्धतीनं वरच्या बाजूने याला स्टिच मारून घ्यायचे. त्याचबरोबर आता खालच्या साईडनं हे बघा असं फोल्ड करायचं आतमध्ये 1/2 इंच भाग आणि त्याला सुद्धा स्टिच मारून घ्यायचे. बघू शकताय ताईंनो दुसरी सुद्धा नॉड अशाच पद्धतीनं तुम्हाला कळावं ताई म्हणून मी हा व्हिडिओ म्हणजे फास्ट केलेला नाही आहे. बघू शकता एकदम डिटेलमध्ये मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते. बघू शकता त्याचबरोबर आता त्याच्यावर आपण अस्तरचं कापड ठेवून घ्यायचं आहे. बघू शकताय आणि अशा पद्धतीनं त्याला स्टिच मारून घ्यायचे. एकदम फिनिशिंग खूप सुंदर, कुणाला वाटणार सुद्धा नाही की तुम्ही घरी हे स्टिच केलं आहे. बघू शकता अशा पद्धतीनं इथं स्टिच करून घ्यायचं सगळ्या कडांनी. व्यवस्थित ताईंनो स्टिच करायचं, काय अवघड नसतं त्यात. काही चुकलं तर काही प्रॉब्लेम येत नाही, एवढं काय त्याला हे नसतं. त्याला काय परफेक्ट एकदम मेजरमेंट नसतं, त्यामुळं काही चुकायची आपल्याला भीती नसते आणि एकदम आरामात आपलं तयार होऊन जातं. बघू शकता अशा पद्धतीनं साईडच्या कडा आहेत त्यांना नॉचेस देऊन घ्यायचे, म्हणजे आपलं जे आपण फोल्ड केल्यानंतर याचा आकार जो असतो ते एकदम परफेक्ट असा तयार होतो. बघू शकताय उलटं केल्यावर अशा पद्धतीनं आपला बेस जो आहे तो तयार होतो. बघू शकताय आता याच्यावर आपली जी दाबटीप आपण जे देतो ती मारून घ्यायची. बघू शकताय आता खूप सुंदर असं आपलं घरच्या घरी लंगोट ताईंनो तयार होतं. ज्या ताईंना खरंच सांगते ज्यांना सेल करायचं असेल त्या ताईंनी असा खूप सोपं आहे. ज्यांना स्टिचिंगचं ज्यांच्या घरात शिलाई मशीन आहे
आणि छोटासा व्यवसाय म्हणून सुद्धा तुम्ही हे बनवून तयार करून लोकांना देऊ शकता. त्यांच्याकडचं कापड असेल तरी तुम्ही फक्त तुमचे स्टिचिंगचे चार्जेस घेऊन अशा पद्धतीनं स्टिच करून देऊ शकता. बघू शकता ही आपली जी लांब आपण 22 इंचाची पट्टी काढली होती ती अशीच डबल फोल्ड करून त्यामध्ये दोन्ही साईडला समान ठेवून अशा पद्धतीनं आपण याला वरच्या बाजून अशी जोडून घेतली. किती सोपं आहे बघू शकता ताईनो. बघा ह्या दाखवल्याप्रमाणे व्हिडिओत अशा पद्धतीनं गाठ आपण बांधू शकतो लंगोटला. बघू शकताय किती सुंदर आपलं लंगोट तयार झालंय. एकदम सेम टू सेम विकत मिळतं त्याच्यापेक्षा सुद्धा घरी केलेलं आपलं बघा कसं भारी तयार झालंय. तुम्हाला कसं वाटतंय ते कमेंट करून